The currency of India is rupee 20. 1 rupee is equals to 100 paise or 1 rupee is equals to 100 paise. ओके. असं दोन्ही मध्ये तुम्ही लिहू शकता. 1 रुपी रुपी असं लिहिलं त्यांनी आणि रुपी करन्सी रुपीचं आपलं काय आहे सिम्बॉल र काढतात आणि त्याच्यावरती दोन लाईन्स राईट. येस ऑर नो गाईज माहितीये. आता क्वेश्चन चालू झालेले आहेत. सगळे रेडी आहेत का. हा. विथ 3 cubic meters of oil, how many bottles of 300 millimeter capacity can be filled? काय येतं सांगायचं. यस मनस्वी अनम्यूट करायचंय. Yes, ma'am. काय येतं क्वेश्चनचं आन्सर. With ma'am question पण वाचू. हा वाचू शकतेस. With 3 cubic meter of oil. मॅम क्युबिक म्हणजे ते हे ना राईस सारखं ते हा क्यूब हा क्यूब. क्युबिक मीटर. With 3 cubic meter of oil, how many bottles of 300 milliliter capacity can be filled? म्हणजे विथ 3 cubic meter म्हणजे मॅम 1 मिनिट हा. 1 cubic मीटर. आता क्युबिक मीटर कसं काढायचं बघा. क्युबिक मीटर म्हणजे काय झालं. 1 cubic meter इज इक्वल्स टू 1000 लिटर्स. ठीक आहे. आता बघा 1 cubic. एक मिनिट हा मी दाखवते तुम्हाला. हे कन्वर्जन लिहून घ्या बाळांनो. मी जसं सांगते ना तुम्हाला खूप कन्फ्युजन होईल. ठीक आहे. तर लिहून घ्या 1 cubic meter इज इक्वल्स टू 1000 लिटर. आलं मनस्वी लक्षात. मग आता बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं की 3 cubic मीन्स हाऊ मेनी लिटर. 3000. क्युबिक मीटर आहे राईट. इज इक्वल्स टू किती येईल. थ्री मग 3000 थाउजंड 3000 लिटर. सगळ्यांनी लक्ष द्यायचं ओके. ठीक आहे. मग आता त्यांनी काय म्हणतात की हाऊ मेनी बॉटल्स ऑफ थ्री bottles हंड्रेड of मीटर मिलीमीटर कॅपॅसिटी capacity. कॅन बी फिल्ड. आता आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, की आता 3000 लिटर आहे ना राईट. हा लिटर. हा. मग आता 3000 लिटरचं 3 आपल्याला काय करावं लागेल कन्वर्जन. कारण त्यांनी काय म्हणतात की 300 मिलीमीटरच्या जर बॉटल्स आपण घेतल्या तर अशा बॉटल्स त्या 3 cubic मीटर मध्ये किती बसतील. येस मनस्वी कळालंय का सगळ्यांना क्वेश्चन. 3 cubic meters ऑफ ऑइल. टोटल ऑइल किती आहे 3 cubic meters राईट. बरोबर. 300 तर लिटर. 300 मिलीमीटरच्या जर बॉटल घेतल्या आपण तर त्या बॉटल किती तयार होतील तेवढ्या ह्याच्यात. 3 cubic meter ऑइल आहे राईट. म्हणजे टोटल ऑइल किती आहे 300 लिटर्स राईट. मग 300 लिटरच्या जर आपण प्रत्येक त्या 300 लिटरचं जर 300 मिलीमीटर मध्ये जर बॉटल तयार करायचे म्हणजे बॉटल छोट्या आहेत. मिलीमीटर म्हणजे किती झालं खूप छोटं झालं. तर 300 मिलीमीटरची एक बॉटल 300 मिलीमीटरची दोन बॉटल अशा किती बॉटल्स तयार होतील. तर आपल्याला काय करावं लागेल पहिले 3000 लिटरचं कन्वर्जन मिलीलीटर मध्ये करावं लागेल. मग मिलीलीटर मध्ये किती होईल ते किती होईल सांगा. येस मनस्वी. 3000 लिटरचं. हम्म. मग एक मिनिट.
मॅम 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. 3000. बोला बाळांनो. खूप जवळ आणून ठेवलं मी तुम्हाला आन्सरच्या. मॅम मला 3000 मिलीलिटर वाटतंय. नो बेटा, एकदा चेक कर व्यवस्थित. येस मनस्वी, मॅम इतकं आन्सर नाही. येतं. सॉरी, 1 मिनिट हा. 3000 लिटर आहे ना. 30,000 मिलीलिटर. एवढं येत आहे असं. 30 लाख, सॉरी, 3 lakhs. 3 लाख मिलीलिटर. सॉरी, 3000. तर 3000 लिटरचं. मला वाटते 30,000 येईल. नाही बेटा, 3000 लिटर आहे ना. लिटर हा. असल्यामुळं 30 लाख येणार. 30 लाख मिलीलिटर. ओके. ओके. आता बघ ना, 1 लिटर म्हणजेच आपण किती घेतो? 1000 मिलीलिटर. राईट बेटा? येस और नो? 1 लिटर इज इक्वल टू हाऊ मेनी मिलीमीटर 1000 मिलीलिटर? मिलीलिटर. हा. मग आता आपल्याला काय करायचंय? 300 बॉटल म्हणजे 300 मिलीलिटरची कॅपॅसिटी असणारी एक बॉटल तयार करायची आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? सेकंड स्टेप. आता जे आपलं मिलीलिटर मध्ये आलंय, हे कशामध्ये आलंय? मिलीलिटर. राईट? त्याला डिवाइड कशाने करावं लागेल? 300ने. किती येतं आन्सर बघा? इज इक्वल टू, हे तुमचं फायनल आन्सर असेल बाळांनो. आणि हे तुम्ही हा, स्टेप बाय स्टेप लिहून घ्या बाळांनो. ठीक आहे? कन्व्हर्जन खूप, ह्याच्यात मेजरमेंट मध्ये फक्त गोष्ट एकच आहे, कन्व्हर्जन. बाकी क्वेश्चन खूप इझी असतात. मॅम बोला. 300ला डिवाइड करायचं ना त्यांनी हा. मिलीलिटर. ठीक आहे.
किती आहेत आन्सर? फास्ट फास्ट गाईज. 8 वाजत आलेले आहेत. $10,000 हे आन्सर येतं आपलं. ठीक आहे. यू अनम्यूट करायचंय. यस मॅम. किती आला आन्सर? मॅम तेच करत आहा. हम्म तेच करत आहा. हम्म करा. खूप वेळ घेताय. 8 वाजत आले. आपण दुसरे क्वेश्चन घेतले असते ना बाळांनो आणखी. प्रॅक्टिस प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट. कोणाकोणाचे आन्सर आले आतापर्यंत की नाही आलं? श्री अनम्यूट करायचंय. यस मॅम. व्हिडिओ ऑन करा. काय येतं आन्सर? मॅम श्री डी. डी. कसं येतं? मॅम 300 ला 30 लाख ने डिवाइड केलं तर 30 आन्सर लाख ने तोच येते. कशाला? 300 ने. कसं बघ. हे बघ. 1 मिनिट मी आता दाखवते तुम्हाला. हा झिरो कॅन्सल झाला. हा झिरो कॅन्सल झाला. राईट. तसंच इकडचे हे 2 झिरो कॅन्सल होतील. यस मॅम बेटा. मी तसंच केलं. बरोबर ना. मी पण आता तसेच करते. आता 3 इंटू 3 वन जा 3. 10,000. राईट. इथे काय आला पाहिजे? 1. आणि राहिलेले 1 किती आहेत? 4 झिरो आहेत. येस ऑर नो? 40. मग यस मॅम. कसं तुझं डी आन्सर आलं मला सांग. वरती तू झिरो लिहिला जास्त ते खालती बरोबर लिहिलं. सांग श्री. मॅम जे कट झालेले झिरो आहेत ना यात 30,000चे मतलब 30 लाखचे हम्म ते पण मी ना तिथे जोडले म्हणून माझा आन्सर तो आलाय. पण किती मार्क जाऊ शकतात सांग तुझे? 2 मार्क्स इथे गेले ना एका क्वेश्चन साठी. म्हणजे तू एवढी धडपड करणार, एवढा क्वेश्चन सॉल्व्ह करणार, पण तुझा मार्क कशासाठी जातोय? तर एवढ्या एका झिरो मिळेल. येस ऑर नो? यस मॅम. बी सिरियस प्लीज. धडपड करून उपयोग नाही. कधी कधी क्वेश्चन समजून उपयोग नाही. तू भले सांगू शकशील, हा मी आज सोडवलं, मला खूप इझी क्वेश्चन, इझी पेपर गेलेला आहे, सगळे मॅमने घेतलेले क्वेश्चन आले होते, सगळे आम्ही प्रॅक्टिस केलो तेच आले. बट मार्क्स जेव्हा 100 पैकी तुला 80 येतील, तेव्हा तू म्हणशील की असं कसं झालं. तेव्हा ह्या चुका झालेल्या असतात. राईट. ह्या खूप छोट्याशा चुका असतात. या अशा गोष्टी होतात आपल्याकडून. ओके. त्यामुळे खूप यस मॅम. म्हणजे मी सांगते ना की क्वेश्चन बघणं आणि त्यानुसार तुम्ही स्टेप बाय स्टेप जेव्हा फॉलो करता ना, आणि मॅथ मध्ये तुम्ही ह्या गोष्टी बाबतीत तुम्ही खूप म्हणजे खूप धोका खाणार मॅथ मध्ये. याच्यासाठी फक्त मेन तुमचे फॉर्म्युले, दुसरी गोष्ट कन्व्हर्जन, आणि तिसरी गोष्ट झिरो मुळे होणाऱ्या गोष्टी, किंवा झिरो जाऊ द्या, बाकी पण 457 असेल तर त्याला 487 मानणं, किंवा
4 असेल तर त्याला 88 मानणं, हे चुकीच्या गोष्टी करणं, हे खूप तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे. आन्सर काय येत आहे मग? सी. ठीक आहे का? कन्फर्म आहे? कोणता? येस ऑर नो गाईज? कोण घेऊन दिलं? मी आणला नव्हतं का तुझ्याकडून पैसे मागून? येस मॅम. मॅम मी आणलं तू. नेक्स्ट क्वेश्चन वाचायचं श्री. पटकन घेऊयात आपण. A motor cover a distance of 100 meter in 6 seconds. What is speed in kilometer per hour? व्हेरी इझी क्वेश्चन. एक मोटर किती कव्हर करते डिस्टन्स? 100 मीटर Yes. इन 6 सेकंड. 6 seconds. तर त्यांनी काय विचारले? इन आवर मध्ये किती करेल? 100 meter in 6 सेकंड मध्ये ते काय करावं लागेल सांगा? जर 100 मीटरला 6 सेकंद आहे, ओके, व्हॉट इज इट्स स्पीड इन किलोमीटर पर आवर? 60. सांगा, कोण सांगेल? श्री. मॅम मी काढत आहे आन्सर. ओके, बाकी कोणाला येत आहे? डोकं चालवा गाईज, फास्ट फास्ट. आता बघा, मी सांगते हा, लक्ष देऊन बघायचं, ठीक आहे सगळ्यांनी? आता बघा, 100 मीटर आहे, राईट? तर त्याचं जर आपल्याला किलोमीटर मध्ये कन्वर्जन करायचं झालं तर मग मी सांगितलं होतं 0.1 किलोमीटर. येस ऑर नो? येस श्री? येस मॅम. हे क्लिअर आहे हा पॉइंट? येस. आता दुसरी गोष्ट, आपल्याला काय दिलाय? टाइम दिलाय. किती दिलाय? 6 सेकंड. सेकंड. 6 सेकंड, राईट? मग आता 6 सेकंडचं जर कन्वर्जन करायचं झालं आवर मध्ये, तर आपण काय करावं लागेल? 1 मिनिट. 6 डिवायडेड बाय 3600 सेकंड्स, राईट?
का घेतलंय 3600 सेकंड? कारण 3600 सेकंड म्हणजेच 1 आवर, राईट? तर 1 आवर मध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपण काय घेतलं, 6 / 3,600 आवर्स म्हणजे कन्वर्जन केलं. त्याचं आन्सर काय येतं, 1/600 आवर्स. येस ऑर नो? इथपर्यंत Yes, क्लिअर ma'am. आहे का बघा? ही स्टेप क्लिअर आहे. मग आता आपल्याला विचारलंय व्हॉट इज इट्स स्पीड इन किलोमीटर. आता स्पीड इज इक्वल्स टू, आपल्याला काय करायचं, स्पीडचा फॉर्म्युला कोणाला माहितीये, डिस्टन्स अपॉन टाइम. Distance multiply by. अपॉन म्हणजे डिवायडेड बाय टाइम. स्पीड काढायचं असेल, मॅम स्पीडचा तर फॉर्म्युला डिस्टन्स मल्टिप्लाय बाय टाइम आहे. नाही, डिस्टन्सचा फॉर्म्युला असेल तो, डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. मग आपल्याला इथं काय करायचं, डिस्टन्स किती आहे आपलं, 0.1, राईट? डिवायडेड बाय टाइम काय लागलाय आपल्याला, 1/1 डिवायडेड बाय 600 इज इक्वल्स टू स्पीड, राईट? यामध्ये मग 0.1 इंटू 600, जे 1/600 आहे ते काय होणार आहे, मल्टिप्लाय मध्ये जाणार आहे. यस आर यू? Yes, ma'am. समजतंय? Yes. म्हणजे बघा इथं कसं येणार आहे, मी आणखी एकदा ही स्टेप दाखवते. 0.1 त्याच्या खाली लाईन येईल अशी, ओके, आणि 1/600 ही स्टेप असेल तुमची. ओके, यस आर यू? Yes, ma'am. मग तसं केल्यानंतर 0.1 ऍज इट इज, आणि 1/600 काय होणार, ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. त्यामुळे इथे मल्टिप्लिकेशन 600 इज इक्वल्स टू हाऊ मेनी किलोमीटर. हे किलोमीटर पर आवर तुमचं काय निघेल, व्हॅल्यू निघेल. तर आर यू मला सांगायचे 0.1 इंटू 600 इज इक्वल्स टू किती? Ma'am, 0.600. 600 येईल कारण की इथं मल्टिप्लाइड बाय 1 आहे. 0.1 आहे ना मल्टिप्लाय मध्ये, 0.1 इंटू 600 असेल तर किती येईल आन्सर? 600 येईल कारण की जो आन्सर काढून त्या म्हणजे 0.600 आहे पण 0 ची व्हॅल्यू नाही राहत. 0.1 इंटू 600 किती येईल? 600. कर एकदा. सांगते नक्षत्र कशी पाहिजे दिली ते सांग. तू मग विचारा पाया लागेल ना कोणाकडे आहे ते पप्पी स्पीकर. मॅम आर यू? 60 येत आहे. मग 600 कसं बोलला बाळा? ते चुकला होता मी तिथं, तो जो होता मी अजून एक 0 ऍड केलं गलतीनं. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ह्याचा आन्सरचं यस सगळ्यांनी. मॅम घेतलं. सगळ्यांनी घेतला, हँड रेस करा ज्यांनी ज्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतलं. उद्या विचारणार मी हे क्वेश्चन आणखी, ठीक आहे? ज्यांनी घेतलं नाही त्यांना विचारणार आहे. यस कोण कोण एक्सप्लेन करते बघायचंय, ठीक आहे? हँड रेस करा किंवा चॅट बॉक्स मध्ये येस म्हणून टाका ज्यांनी स्क्रीनशॉट घेतलाय. यस मॅम. स्टॉप करू शेअरिंग, मग थांबूयात आपण. 8 वाजून 8 झालेले आहेत. यस
शेअरिंग स्टॉप करते. ओके. आधी ती स्क्रीनशॉट काढून घ्यायचं बाळा, नंतर लिहू शकतेस तू निवांत. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे? येस सान्वी, एनी डाऊट? समजलं ना? मॅम रेकॉर्डिंग येस मॅम रेकॉर्डिंग येऊन जाईल बाळांनो. येस बेटा, कधीपर्यंतचे रेकॉर्डिंग नाही भेटलं तुम्हाला सांगा?